श्रीमद भागवत महापुराणाचे साकल्य निरूपण दिवस 54वा दशम स्कंध। कंसाला पश्चात्ताप झाला। कितीही प्रयत्न केला, सर्व अनुकूल असताना, मुळावरच घाव घालण्याची व्यवस्था केली असतानाही काळच हातातून निसटून जावा। 6 जणांचे प्राण घेतले तरी तोच निष्ठावा याचे तर त्याला वाईट वाटलेच, परंतु प्रिय भगिनी भगिने यांनाही विनाकारण कष्ट दिले याचे त्याला वाईट वाटू लागले व तो पुन्हा पुन्हा त्यांची क्षमा याचना करू लागला। तो जन्मलाच आहे, आता वसुदेव देवकीला डांबून ठेवण्यात काय अर्थ असे समजून कंसाने त्यांना बंधमुक्त केले। दुसऱ्या दिवशी सभेत कंसाने आपल्या मंत्रीगणांना सर्व कथन केले आणि मार्ग शोधण्याची आज्ञा केली। सल्लामसलत करून त्या मंत्र्यांनी सांगितले की आसपासच्या सर्व बालकांना शोधून मारून टाकावे। दुष्टांचा सल्ला दुष्टांनाच मानवतो, कंसाने ते मान्य केले। इतकेच नव्हे तर गाय, ब्राह्मण, यज्ञ, याग, तपश्चर्या अशी सनातन धर्माची मुळेच नष्ट करावी असेही ठरले। कारण भगवंताचा वास दया, क्षमा, शांती, धर्माचरण, त्यातही स्वधर्माचरण, पावित्र्य अशा ठिकाणीच असते। मग पाळे मुळेच उपडून टाकली की भगवंताचे अस्तित्वच संपुष्टात येईल, पर्यायाने तुमचा शत्रूही नष्ट होईल। हा सल्ला कंसाला मानवणारच, त्याने त्याला तात्काळ मान्य केले आणि इतरांना आज्ञा केली, मारा। गाढ झोपेत असलेल्या गोकुळाला कृष्णप्राप्तीची जाणीवच झाली नाही। जागृतीनंतर सुषुप्ती, त्यातच स्वप्नावस्था व तुर्यावस्था येऊन जाते। सदाचरण संपन्नाला नित्यप्रती तुर्यावस्था उपभोगता येते, म्हणूनच ते प्रातःकाळ होताच नव्या उन्मेषाला घेऊन उठतात। गतम गतः असा भाव होतो। मनः प्रांगण स्वच्छ पवित्र झालेले असते। पातंजल योगात समाधीपादाचे वर्णन करताना किंवा मांडुक्योपनिषदात परमेश्वर वर्णन करताना सोहयवात्मा अध्यक्षरः ओंकारोधिमात्रम पादा मात्राः मात्राश्च पादाः अकार उकार मकार इति असे वर्णन करून ह्याच ओंकाराचे विश्व, तेजस, प्राज्ञ आणि तुर्य असे अवस्था वर्णन केले आहे। या विश्व, तेजस, प्राज्ञेलाच जागृती, स्वप्न, सुषुप्ती व ओंकाराच्या अर्धमात्रेला तुर्य म्हणतात। हीच समाधी अवस्था आहे। समाधी अवस्थेत ओम किंवा ब्रह्मस्वरूपी लीनता येते, म्हणून ब्रह्मात विलीन स्थितीतून अस्ति किंवा जागृती ही नवनवोन्मेषाचीच निदर्शक आहे। प्रत्यक्ष भगवानच कुशीत झोपले असल्यावर यशोदेला ब्रह्मस्वरूपाचा अनुभव येऊन प्रसन्न वाटेल, नाहीतर काय। त्यामुळे यशोदा नंदच नव्हे तर सर्व गोकुळ नंदनवन झाले। मुलगा झाल्याचा आनंद असाच असतो, असावा। नंदबाबांनी स्नान केले, जातकर्म केले आणि ब्राह्मणांना अनेक प्रकारची दाने देऊन संतुष्ट केले। सुंदर वस्त्रांकित तिळाचे 7 ढीग, सुवर्णालंकार घातलेल्या गायी दान दिल्या। वाहत राहिल्याने पाणी, स्नानाले शरीर, धुण्याने वस्त्र, संस्काराने गर्भ, तपश्चर्येने इंद्रिये, यज्ञाने ब्राह्मण, दानाने धन आणि संतोषाने मनशुद्धी होते। नंदबाबांनी त्या प्रकारे शुद्धिक्रिया केल्या। घरोघरी तोरणे, गुढ्या, रांगोळ्या काढून पौरजनांनीही आनंद सोहळा साजरा झाला। मंगलवाद्य वाजवली। नंदांनी आनंदाने ज्याने ज्याने जे जे मागितले ते मुक्त हस्ते दिले। आनंद असाच वाटावयाचा असतो, म्हणजे वाढतो। आनंदाच्या प्रसंगात आपण मात्र भेटवस्तू स्वीकारण्यात धन्यता वाटते। ज्याला आनंद झाला त्याने तो वाटावा। समारंभपूर्वक भेटवस्तू स्वीकारण्यात आनंद वाटण्याची उत्फुल्लता येत नाही, तो तर विनिमयाचा भाग झाला। अशा प्रकारे अनेक दिवस व्यतीत करून महाराज नंदव्रजाची जबाबदारी गोशावर सोपवून वार्षिक कर भरण्यासाठी मथुरेला कंसाकडे निघाले। नंद मथुरेत आले आहेत हे कळल्यावर वसुदेव तिथे त्यांना भेटण्यास गेले। त्यांना पाहताच नंद उभे राहिले, वसुदेवांना मिठी मारून स्वागत केले। वसुदेवही नंदांना म्हणाले, आपणास अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर पुत्र झाल्याचे ऐकून अत्यंत आनंद झाला। आपली भेट हा मला तर जणू पुनर्जन्मच वाटत आहे। दोघांना भेटीचा परमानंद झाला होता। वसुदेवांनी व्रजातील स्थितीची विचारणा केली। वसुदेवांनी त्यांचा पुत्र रोहिणीसोबत आनंदात आहे ना, तुम्ही दोघे त्याचे लालन पालन करीत आहात, तो तुम्हाला आईबाबा म्हणतो ना, असे वार्तालाप केले। नंद म्हणाले, कंसाने देवकीचे अनेक पुत्र मारले, एकच मुलगी तीही स्वर्गात गेली। ज्या कृतीने स्वजनांना सुख मिळते तोच धर्म, अर्थ, काम, शास्त्रपूत आहे। ज्यामुळे स्वजनांना त्रास होतो त्याचा पुरुषार्थ अहितकरच असतो। प्राणीमात्रांचे सुखदुःख हे त्यांच्या भाग्यावरच अवलंबून असते। जीवनाच्या सुखदुःखाचे कारण भाग्यच आहे हे जो जाणतो तो त्याच्या प्राप्तव्यावर मोहित होत नाही। असो, 2 जीवलग भेटल्यावर हेच बोलणार। वसुदेव म्हणाले, हे बंधू, तुमचा कार्यभाग झाला असेल तर आता लवकर परत जा, कारण गोकुळात आजकाल अपशकुन फार होत आहेत। नंद ठीक आहे म्हणाले आणि छकड्याला बैल जोडून त्यांचा निरोप घेऊन गोकुळाकडे प्रयाण करते झाले।